चोरांनी बँकेतून तब्बल 52 कोटींचे सोने लुटले. सीसीटीव्ही सुद्धा पळवून नेले. त्यानंतर काळी जादू केली. कमॉडिटी मार्केटमध्ये सोन्याची चमक जशी जशी वाढत आहे तसतसे सोनं सर्वसामान्यांच्या अवकाबाहेर जात आहे. या सोन्याच्या चमकेमुळे चोरट्यांनाही त्यांची भुरळ पडली आणि देशातील सर्वात मोठी चोरी घडली आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना आता चोरांनी देखील हात साफ केले आहेत. तिजोरीतील तब्बल 52 कोटींचे सोने लुटले आहे. या चोरट्यांनी चोरी करताना वीकेंड डेची निवड केली. चोरट्यांनी बँकेची सर्व सीसीटीव्ही यंत्रणा आणि अलार्म यंत्रणा तोडून टाकली. त्यानंतर सीसीटीव्हीचा रेकॉर्ड देखील चोरटे सोबत घेऊन गेले आणि जाताना बँकेत काळी जादूही करून गेले आहेत. कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील कॅनरा बँकेच्या एका शाखेतून चोरांनी कोट्यवधीचे सोने लुटले आहे. ही चोरी कर्नाटकाच्या विजयपूर जिल्ह्यातील कॅनरा बँकेच्या मनागुली शाखेत झाली आहे. चोरांनी बँकेतील लॉकरमधून 52 कोटी रुपये किमतीचे सोने लुटल्याचे स्पष्ट झाले आहे. या बँकेला आलेल्या लॉंग विकेंडच्या सलग 2 दिवसाच्या सुट्ट्याचा फायदा घेत चोरट्यांनी चांगलाच हात साफ केला आहे. 23 मे रोजी ही चोरी करण्यात आली. त्यानंतर 24 आणि 25 मे रोजी लॉंग विकेंड आल्याने बँकेला सलग 2 दिवस सुट्टी होती. त्याचा फायदा घेत या चोरट्यांनी सीसीटीव्हीचा सगळा रेकॉर्डही सोबत नेला असल्याचे चोरट्यांचे चेहरे कैद झालेले सीसीटीव्ही निरुपयोगी ठरले आहेत. या चोरट्यांनी जाताना बँकेत काळ्या बाहुल्या टाकून काही गूढविद्या आणि काळी जादू केल्याचे बँकेचे कर्मचारी धास्तावले आहेत. ह्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी बँकेचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते. चोरांनी नंतर बँकेतील सीसीटीव्हीचा नेटवर्क कॉमकॉर्डर रेकॉर्डही सोबत घेऊन गेले. त्यानंतर पोलिसांना चोरट्यांचे चेहरे दिसले नसल्याने या प्रकरणाचा तपास करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागला आहे. चोरट्यांचा चोरीमागचा उद्देश समजू शकला नाही. चोरट्यांनी चोरीनंतर एक काळी बाहुली बँकेत ठेवली आहे. त्यामुळे चोरट्यांनी बँकेत काहीतरी पूजा केल्याचेही दिसत असल्याने विजयपूर पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा. येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा.